आमराई जंगल परिसरात स्वच्छता मोहिमेद्वारे उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणल्यानंतर आता नागपुरातील जनरेशन झेड जेन झी स्वयंसेवकांनी शहराला बेकायदेशीर पोस्टर्सच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी #पोस्टर फ्री नागपूर या नव्या जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मेट्रोच्या थांबांवर चिकटविण्यात आलेली बेकायदेशीर पोस्टर्स तसेच शहरातील झाडांच्या खोडांवर खिळे ठोकून लावण्यात आलेल्या जाहिराती हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण थांबविणे आणि शहराचे सौंदर्य जपणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. स्वयंसेवकांच्या मते ही मोहीम केवळ शहर स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी नाही, अनेकदा अशा बेकायदेशीर पोस्टर्सच्या माध्यमातून फसवणुकीच्या जाहिराती किंवा भ्रामक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचते. तसेच झाडांवर खिळे ठोकून पोस्टर्स लावल्यामुळे झाडांचेही मोठे नुकसान होते आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांनी व्यावसायिक संस्था, सामाजिक संघटना आणि विविध आस्थापनांना सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स लावण्याऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर करून जाहिरात करण्याचे आवाहन केले आहे. जनसहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातून नागपूर शहर बेकायदेशीर पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्स मुक्त करण्याचा या अभियानाचा दीर्घकालीन संकल्प आहे. स्वच्छ शहराची सुरुवात जबाबदार नागरिकत्वातूनच होते, असा संदेश देत युवकांनी नागपूरकरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.